आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण आता ही जी नेमप्लेट आहे जी लाईटमध्ये बनवायची आहे तर ती कटिंगसाठी तर आता ही कस्टमरनी काही छोटेसे चेंजेस सांगितले आहेत जसं की हे नाव जे आहे त्यांना एका लाईनमध्ये पाहिजे एका साईजमध्ये म्हणजे फॉन्टची साईज जी आहे ते सगळ्याची सेमच आहे इथे आणि आपल्याला ती सेमच ठेवायची आहे. नंतर आता याला आपण काय करू की कटिंगसाठी रेडी करू. कटिंगसाठी रेडी करताना काय करायचं ही जी मेन फाईल आहे त्याची एक कॉपी घ्यायची त्याच्याच खाली कंट्रोल दाबून राईट क्लिक केला मी आणि कॉपी घेतली. तर यातला हे जे टेक्स्ट आहे हे आता सध्या एडिटेबल आहे तर त्याला कवमध्ये करावं लागतं त्याच्यासाठी शॉर्टकट आहे कंट्रोल क्यू. नंतर याला आउटलाईन द्यायची हेअरलाईन आणि याला ब्लॅक कलरची आउटलाईन द्यायची अल्ट दाबून ब्लॅक कलरवरती क्लिक करायचं. जो पण कलर आपल्याला आउटलाईन द्यायची त्याच्यावरती क्लिक करायचं. नंतर याला अनग्रुप एकदा कव्ह झालं की आता हे जे लेटर आहे त्याला हे सगळे ओव्हरलॅप झाले आहेत थोडेसे असे ओव्हरलॅप झाले आहेत तर ते आपल्याला दिसण्यासाठी म्हणून चांगले करायचे आहेत. तर त्याला करण्यासाठी पहिले याच्या इनफिल काढून टाकायचं. नंतर हे सगळं आता वेगळे झालेत का बघूया आपण. नाही झालं तर हे एक लेटर हे एक लाईन वेगळी झाली ही लाईन वेगळी झाली. या लाईनमधले लेटर पण आपल्याला शब्द जे आहेत ना एक एक अक्षर त्यांना वेगळं करणं आहे त्याच्यासाठी ते ब्रेक अपार्ट म्हणून ऑप्शन आहे किंवा कंट्रोल की शॉर्टकट की आहे त्याची. बाकी याचं पण मी कलर आता काढून ठेवतो. ठीक आहे तर हे याच्यामध्ये सिलेक्ट होत आहे तर ते एकंदरीत सगळ्याचाच कलर इनफिल काढून टाका. याला पण आपल्याला कंट्रोल क्यू करायचं आहे. कलर काढून टाकूया. कवमध्ये एकदा केलं की त्याला आपल्याला एडिट करता येत नाही त्यामुळे आपण म्हणून मी आपण एक कॉपी जी आहे फॉन्टची इथे ठेवून देतो. जर काही चेंजेस कस्टमर सांगितले तर ते तिथून करता येतात नावामध्ये स्पेलिंगमध्ये वगैरे. तर कधी कधी दाखवण्याच्या नेमप्लेटला पण असं कवमध्ये करून दाखवावं लागतं. तर ह्याच्यामध्ये फरक तर हे जे ड आणि हे जे टायपिंगमध्ये हे ओव्हरलॅप झालं आहे तर आपण त्याला असं मॅन्युअली घेऊन आता इथे हा शून्य हा जो आतला डॉट आहे त्याला पण सिलेक्ट करायचं आहे. लेटर सिलेक्ट करून त्यांना थोडंसं आपण सरकवून घेऊया. डॉला जागेवरती सोडतो. शिफ्ट दाबून त्याला क्लिक केला मी तसं पुढे पुढे गेला परत तर याच्या तर डबल आला त्याला काढून टाकलं आपण डबल मात्र आला होता तर ठीक आहे. आता याला सगळ्याला आपलं एक वन पीस करायचं. आता जर असाच कटिंगला दिला तर याच्यामध्ये इथे जी लाईन आहे ब्लॅक लाईन तिथे मशीन फिरणार आणि इथे पण कट करणार. तर ते कटिंग होऊ नये याच्यासाठी त्याचे जे लेटर आहेत आता याच्यामध्ये असं आहे दोन पद्धत आहे. एक म्हणजे जर असं केलं सगळं सिलेक्ट केलं आणि वेल्ड केला तर काय होणार हे तर लाईन तर वन पीस झाली पण आतमधलं जे होल आहेत जे महत्त्वाचे आहेत ते पण निघून गेले. तर हे जाऊ नये याच्यासाठी कंट्रोल झेड करतो पहिला त्याला सिलेक्ट करून याला अनसिलेक्ट करायचं. जे आतमध्ये डॉट असतात ना त्याला अनसिलेक्ट करायचं आणि मग याला वेल्ड लावायचं. आता हे वेल्डिंग पण झालं आणि आतमध्ये डॉट गेले नाहीत. आता पुन्हा या सगळ्याला सिलेक्ट करून कंबाईन करून टाकायचं. ठीक आहे. दुसरी पद्धत अशी आहे की एक 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 लेटर हा एक लेटर हा एक लेटर वगैरे त्याची आउटलाईन सिलेक्ट करायची. ते काहीतरी हे वन पीस आहे तर त्याला ब्रेक अपार्ट करून टाकूया. तर श्रीचं हे मात्रा र ग हे सगळं एकत्र एक सिलेक्ट केलं. त्याच्यामध्ये आतमध्ये होल सिलेक्ट नाही झालेत आणि याला वेल्ड करून टाकला. तर आता हे असं वेल्ड झालं आहे. ठीक आहे. नंतर तसंच राहुलचं पण करून टाकूया. इथं जर थोडंसं वाटलं की उकार वगैरे थोडं खाली पाहिजे तर आपण असं पकडून त्याला ॲडजस्ट करू शकतो आणि याच्यावरती वेल्ड करून टाकायचं. तसंच याचं करूया प्रतिभाचं थोडंसं याला थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि मग वेल्ड करून टाकूया. तसंच श्रीरंग
तर ह्याच्यामध्ये काही व्हर्च्युअल लेटर पण आपण वापरू शकतो. ओके, ह्याच्यामध्ये गडबड आहे, नावामध्ये नको आहे आपल्याला. कस्टमरने सांगितलं होतं की राहुल श्रीरंग फडतरे, जसे इथे लिहिलं इथे त्याप्रमाणे पाहिजे. राहुल श्रीरंग फडतरे, राहुल श्रीरंग फडतरे, प्रतिभा राहुल फडतरे, रुद्रांश राहुल फडतरे. रुद्रांश राहुल फडतरे बरोबर आहे. प्रतिभा राहुल, राहुल घेऊया. कंबाईन नाही झाल्यामुळे हा वेगळा राहिला, तर आपण कंबाईन करून घेऊया आणि ह्याला एक कॉपी खाली घेऊन टाकूया अशी. याला मिड पॉईंटला पकडून बरोबर याच्या लाईनमध्ये ठेवणं गरजेचं. असं खाली वरती झालं तर खराब दिसणार. लाईनमध्ये ठेवायचं पहिला आणि मग कंट्रोल दाबून त्याचं अंतर जे आहे, ज्या अंतरावरती पाहिजे ते अंतर ठेवून द्यायचं. तसंच फडतरे पण घेऊया. इथे मी कॉपी घ्यायची तर एक कंट्रोल दाबून राईट क्लिक करतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये कस्टमरने सांगितलं की ही जी लाईन आहे त्या एका लाईनमध्ये सगळी नावं पाहिजे तिघांची पण. तर यावेळेला आपण थोडंसं हलकासं स्ट्रेच करू शकतो. फक्त लक्षात घ्यायचं की स्ट्रेच करताना शेप जो आहे तो बिघडला नाही पाहिजे, दिसायला विचित्र दिसलं नाही पाहिजे ते. किंवा आपण एक असं करू शकतो, याला कंबाईन करून घेऊया. याची लांबी किती होते ते बघूया, कंट्रोल C, आणि तीच लांबी आपण याला देऊ शकतो. तर या देताना याला जर डायरेक्ट दिली तर काय होणार की लांबी आणि उंची पण अशा प्रकारे उंची पण चेंज होणार. तर आपल्याला उंची सेम ठेवायची आहे, म्हणजे फॉन्ट साईज सेम ठेवायची आहे. लांबी चेंज करण्यासाठी म्हणून मी त्याचा लॉक काढतो, कंट्रोल V करतो आणि एंटर दाबतो. आणि मग इथे राहुलच्या ह्याला पहिला आपण कंबाईन करून घेतो. तर कंबाईन न करता जर केलं तर काय होणार बघा, मी L केलं तर हे सगळे लेटर लेफ्टला अलाईन होणार. कंट्रोल Z करतो, पुन्हा काढून टाकतो राहुलला आणि या दुसऱ्या लाईनला फक्त कंबाईन करून घेतो. दुसऱ्या लाईनला कंबाईन केल्यानंतर मी राहुलच्या ही जी लाईन आहे मला या साईडला अलाईन करायचं आहे, तर मला दाबायचं आहे L, लेटर L. ठीक आहे. नंतर रुद्रांशला रेडी करूया. रुद्रांश, ठीक आहे. आता हे श आणि हे तर वेगळंच असणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये येणार नाही ते. राहुल पुन्हा इथे आला तर हे आपण डिलीट करून वरचंच राहुल वापरू शकतो. पुन्हा ब्रेका पार्ट करून घेतो, सेपरेट करून पुन्हा त्याचे कंट्रोल दाबून मी खाली घेतला, कंबाईन करून घेतो. आणि याला याच्या राईटला या साईडला अलाईन करूया. ठीक आहे. बाकी रुद्रांश, तर हे सगळं एका साईजचे आलेले आहेत. तर आता याला थोडंसं हे डिझाईनच्या मध्ये जातं, तर मी सगळ्यांना पकडून साईडनी रिड्यूस करतो असं आणि कंबाईन करतो. तर हे झाली आपली रेडी फाईल कटिंगसाठी. बेसिक रेडी झाली, अजून पूर्ण रेडी झाली आहे. याच्यानंतर हा एक पॅनल आपला तयार झाला आहे. राहुल श्रीरंग फडतरे, प्रतिभा राहुल फडतरे. नावं जे आहेत ते कटिंगला देण्याआधी 2-3 वेळा चेक करणं खूप गरजेचं आहे. जर ते चेक नाही केलं तर मटेरियल वेस्ट जाणार. ह्याच्यामध्ये नावामध्ये त्यांनी सांगितलेलं, आपण जी कस्टमरला पाठवलेली फायनल कॉपी त्याचा रेफरन्स घेऊ शकतो. सेम तशीच जी कस्टमरने फायनल केली होती तीच झाली का. राहुल श्रीरंग फडतरे, प्रतिभा राहुल फडतरे, रुद्रांश राहुल फडतरे, C1318. ठीक आहे, साईज 16. ठीक आहे. आता हा जो आहे हा आपला एक पहिला पॅनल. त्याच्यामध्ये कसं होतं की सॅम्पलमध्ये नेमप्लेटमध्ये बघू शकतो आपण की कशा प्रकारे हे बनवलेलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला जो पॅनल असतो तो एक्रेलिक 2mm मिल्कीमध्ये कट होतो.
हा पॅनल सगळ्यात टॉपला लागतो. नंतर तर ह्या ज्या डिझाईन आहे त्याच्यामध्ये आपण काही फील नाही करत. हे कसं आरपार कटिंग, सगळं हे आरपार कटिंग होऊन जाणार. आणि यातले काही गोष्टी जसं की फॉन्ट किंवा गणपती जर कस्टमरने सांगितलं तर ह्या गोष्टीसाठी आपल्याला एक लाईट पास जो एक अशा प्रकारे, एक मिनटं दाखवतो. ही जी लाईट नेमप्लेट आहे लाईटवाले, याच्यामध्ये काय झालं की हे ब्राऊनमधले लेटर फॉन्ट कट झालेले आहेत आणि त्याच्या भोवती आपण जर बघितलं तर एक गोल्डन कलरची अशी धार दिसते. तर ही धार येण्यासाठी म्हणून आपल्याला याच्यामध्ये क्लिअरवाला हा जो हे आहे तर क्लिअरवाला ॲक्रेलिक लावला आहे, तर तो लावायला लागणार आहे याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी पुन्हा याच्यात जाऊया. आता याच्यामध्ये हा सगळं ह्याच्यामध्ये आरपार होणार आहे आणि प्लस ह्याच्यामध्ये लिहायचं 2 mm लाईट पास. म्हणजे ऑपरेटर काय करणार की 2 mm लाईट पास म्हणजे फक्त हा एवढा पॅनल, म्हणजे लाईट पासला असा ब्लँक पॅनल कट करावा लागतो जो याच्या मागे चिटकणार, तो त्यातनंच उचलून याच डिझाईनचा उचलून कटिंगला घेणार. याच्यानंतर येतं दुसरं मटेरियल ACR 3 mm क्लिअर. तर क्लिअरमध्ये काय होणार की जे फील करायचे ज्याच्यामध्ये लेटरमध्ये फील करायचे आपल्याला, तर तेच आपल्याला दिसून येणार. तर याच्यामध्ये असं करतो मी की हे जे फॉन्ट जे याच्यामध्ये कट होणार आहेत, वर्षावरती मिल्कीवरती जे कट होणार आहेत त्याची एक कॉपी घेतो आणि हीच कॉपी आपण क्लिअर ॲक्रेलिकमध्ये 3 mm मध्ये कट करायची आहे. ठीक आहे. कट करताना जेवढं मटेरियल वाचवता येईल तेवढं मटेरियल वाचवायचं आहे. मटेरियल वाचवण्यासाठी आपल्याला जी नावं आहेत ती जवळजवळ ठेवावी लागतील आणि फक्त लक्ष द्यायचं की ओव्हरलॅप झालं नाही पाहिजे, एकाधिक असं घुसलं नाही पाहिजे. थोडं मी याला वरती घेतो. इथे एखादी गोष्ट आहे पण हे चालून जाईल, ओव्हरलॅप नाही होत आहे. तसंच या 2 नावांना पण आपण वरती घेऊया. हे बऱ्यापैकी मटेरियल आपलं यातून सेव्ह होईल. याला कंबाईन करून टाकूया. नंतर एक कॉपी घ्यायची. तर हा जो टॉपला क्लिअर लावला आहे, याच्यानंतर वरचा जो ब्राऊन फॉन्ट आहे तर इथे कस्टमरने सांगितलं त्याला ब्राऊन कलरमध्ये फॉन्ट पाहिजे, तर इथे लिहायचं ॲक्रेलिक 2 mm ब्राऊन. आणि ह्याचा जो आउटलाईन आहे ही थोडीशी आपल्याला याची पहिली आउटलाईन येलो करून घ्यायची. त्याच्यासाठी दाबायचं येल्लो, अल्ट येल्लोवरती क्लिक केलं तर ही जी आउटलाईन आपण सेम नाही मारायची, याच्यापेक्षा थोडीशी पातळ अशी आउटलाईन यातून मारायची. त्याच्यासाठी काय करायचं, पहिलं युनिट चेंज करायचं mm मध्ये, मिलीमीटरमध्ये. नंतर इथे कॉन्ट्रॉल टूलमध्ये जायचं. कॉन्ट्रॉल टूल आतून 0.5
4ची काउंटर देऊन बघायची. ठीक आहे, हे थोडंसं पातळ असं होऊन जाईल. जर ते जास्तच पातळ वाटलं तर ही संख्या कमी करून टाकायची, 0.3 करून टाकूया किंवा 0.2. आणि आता कंट्रोल के म्हणजे काउंटरला ब्रेकअप करण्यासाठी कंट्रोल के, आणि नंतर कंट्रोल स्पेस दाबून मी आता जो ब्लॅकवाला आहे मी जागेवरती ठेवणार आणि येल्लोवाल्याला पकडून डिलीट करून टाकणार. म्हणजे याच्यामध्ये काय होणार की जो ऑपरेटर आहे तर बरोबर ही ब्लॅकवाली आउटलाईन कट करणार आणि ब्राऊनवरती कट करणार, त्याच्या खाली क्लिअरवाला भरणार. नंतर हा गणपती त्यांनी सांगितलेलं की त्यांना ऑरेंजमध्ये पाहिजे कस्टमरला, तर आपण त्याला एक कॉपी घेऊया. ऑरेंजमध्ये पाहिजे असल्यामुळे त्याच्यावरती क्लिअर पण भरावं लागेल. एक कॉपी इथे घेऊया. हे एक्स्ट्रा आलेलं डिलीट करतो. राईट क्लिक करून डुप्लिकेट करता येतं. नंतर हे थोडं कॉम्पॅक्ट करायला आपण असं ठेवू शकतो. हे जे सर्कल वगैरे जे असे असतात म्हणजे डायरेक्ट वापरतो आपण असे, तर इथे हे असं येतात तर त्याला कंट्रोल क्यू करून वापरायचा. कारण कधी कधी काय होतं की कर्वमध्ये नाही केलं आणि असंच वापरलं तर ते लेदरच्या सॉफ्टवेअरमध्ये कधी कधी डिटेक्ट होत नाही, कटिंग होणार नाही त्या ठिकाणी. त्याला अशी प्रॅक्टिस ठेवायची की ते कर्वमध्येच द्यायचं म्हणून. ठीक आहे, तसंच याला पण आपण कंबाईन करून घेऊया. चेक कॉपी खाली ठेवूया, बाजूला घेतो मी. त्याची आउटलाईन येलो म्हणजे मला कटिंग नाही करायचं असेल तर मी येलो कलर देतो. जर एन्ग्रेविंग करायचं असेल तर रेड कलर देतो आपण. नंतर पुन्हा याला आतून काउंटर द्यायचे 0. सेम म्हणजे एकदा क्लिक करायचं आणि याला नंतर कंट्रोल के दाबलं की दोन्ही वेगळ्या होतात. ब्लॅक बॉर्डर वेगळी होईल आणि येलो बॉर्डर वेगळी होईल. ठीक आहे, ही झाली. ठेवून घेतलं. येल्लोवाली मी डिलीट करून टाकतो. तर हे सगळं झालं रेडी. त्याच्यामध्ये मी ऑपरेटर काय करणार की हे लाईट पासमध्ये कट करणार, आउटलाईन मिल्कीमध्ये पूर्ण पॅनल कट करणार, फॉन्ट क्लिअरमध्ये करणार आणि ब्राऊनमध्ये त्याच्यावरती लावायला करणार. नंतर याच्यामध्ये आपल्याला एक द्यावा लागतो बॉक्स, मागे बॉक्स बनवावा लागतो या नेमप्लेटसाठी. त्याची आउटलाईनची एक कॉपी घ्यायची आणि इथे लिहायचं MDF 4mm ब्राऊनमध्ये MDF बॉक्स करतो आपण. बॉक्ससाठी काय करायचं आहे, आतून 5mm काउंटर द्यायची. आणि काय होतं की 5mm छोटा होता बॉक्स, तर दिसायला चांगलं दिसत होतं. कंट्रोल के आणि बाहेरची जी बॉर्डर आहे ती मी डिलीट करून टाकतो. बॉक्स दिल्यानंतर याच्यामध्ये आपण होल देतो 2, जेणेकरून ते जर अडकवायची झाली नेमप्लेट तर ती कस्टमरला अडकवता पण येते. तर आपण ते कुठल्या पण आपल्या नेमप्लेटमध्ये, लाईटवाल्या नेमप्लेटमध्ये ते आपल्याला मिळून जातील. एखादी अशीच मी नेमप्लेटची फाईल ओपन करतो, बंद करून टाकूया. ओके, फाईल ओपन होते. तर ही ओपन झाली. 95 पण विदाउट लाईट आहे. याच्यामध्ये आहे. आता हे जे MDFला हे जे आहे आपल्याला हे सेम इथून कॉपी करायचे आहेत. कंट्रोल C आणि इथे कंट्रोल V केल्यानंतर ते खाली आलेत. ते याला मी इथे ठेवतो आणि कानसाठी जे होल आहेत ते थोडेसे लांब करून टाकतो. त्याला कंट्रोल दाबून मी एकाच लाईनमध्ये खेचून घेतो आणि दोघांना कंबाईन करून स्क्वेअरला सिलेक्ट करतो. C म्हणजे याचं सेंटरला बरोबर ते होऊन जातील. ई करायची गरज नाही तर ते इथे जातील. तर आपल्याला सेंटरला अशा हाईटला ठेवायचे आहेत. तर हे झालं आपलं फाईल कटिंगला रेडी. याला सगळ्याला पकडायचं, कंट्रोल शिफ्ट S दाबायचं आणि जिथे सेव्ह करायचे आहे तो फोल्डर सिलेक्ट करायचा. त्याला ऑगस्टमध्ये करायचे. पडतरे NP टाईप, त्याला AI मध्ये पाहिजे फाईल
कटिंगसाठी, म्हणून हे आहे. आणि सिलेक्टेड ऑनली ओके करायचं, सिलेक्शन हे जर ओके ओके. आणि ही फाईल पेनड्राईव्हमध्ये कटिंगसाठी द्यायची. ठीक आहे. हे झाल्यानंतर आपलं काम ह्या नेमप्लेटचं हे काम कंप्लीट होऊन जातं.